नमस्कार, मी फराह खान. तुम्ही बघताय महाराष्ट्राचा नंबर 1 मराठी न्यूज चॅनल न्यूज 18 लोकमत. आणि बुलेटिनमध्ये घेऊयात आज दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा सुपरफास्ट आढावा. मुंबईत गेल्या 5 दिवसांपासून सुरू असलेलं उपोषण जरांगेंनी मागे घेतलं. मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या हस्ते जरांगेंनी उपोषण सोडलं. GR हाती आल्यानंतर जरांगेंनी उपोषण सोडण्याची घोषणा केली. उपोषण सोडल्यानंतर आंदोलक मनोज रांगेंना अश्रू अनावर झाले. सरकारचा GR स्वीकारल्यानंतर त्यांनी उपोषण सोडलं. मराठा आंदोलकांच्या मागण्या मान्य झाल्यानंतर शासन निर्णयाचा GR मराठा समितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी जरांगेंकडे सुपूर्द केला. मनोज रांगे पाटलांनी उपोषण सोडल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटलांनी आंदोलकांना मिठाईचं वाटप केलं. 5 दिवसांच्या उपोषणानंतर अखेर जरांगेंनी उपोषण सोडल्यानंतर विखेंनी व्यासपीठावरील आंदोलकांना मिठाई वाटली. जरांगेंच्या सर्व मागण्या सरकारनं मान्य केल्यात. मागण्या मान्य झाल्यानंतर जरांगेंनी जिंकलो रेचा नारा दिलाय. तर रात्री 9 पर्यंत मुंबई रिकामी करणार असल्याचंही जरांगेंनी सांगितलं. मनोज रांगेंच्या 8 पैकी 6 मागण्या सरकारनं मान्य केल्यात. हैदराबाद गॅझेट अंमलबजावणीसाठी शासन निर्णय, आंदोलनातील मृतांच्या वारसांना आर्थिक मदत, आंदोलनातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी, मराठा आंदोलकांवरील केसेस मागे आणि प्रलंबित जात पडताळणीला मान्यता देण्यात आली. सातारा गॅझेट अंमलबजावणीसाठी सरकारला 1 महिन्याची तर मराठा कुणबी एकच शासन निर्णय या मागणीच्या अंमलबजावणीसाठी 2 महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि शिवेंद्रराजे भोसले यांनी मनोज रांगेंची भेट घेतली. यावेळी त्यांनी GRचा मसुदा जरांगेंना दाखवला. दरम्यान सातारा गॅझेट लागू करण्याबाबत शिवेंद्रराजेंनी जरांगेंना शब्द दिला. मागण्या मान्य झाल्यानंतर आंदोलक भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. आरक्षणासाठी आतापर्यंत केलेला संघर्ष उलगडून सांगताना मराठा आंदोलकांना अश्रू अनावर झाले. गेल्या 6 महिन्यांपासून मुंबईकरांना झालेल्या त्रासाबद्दल मराठा आंदोलकांनी जाता जाता मुंबईकरांची माफी मागितली. तर 6 दिवसांच्या काळात केलेल्या सहकार्याबद्दल मुंबईकरांचे आभारही मानले. हैदराबाद गॅझेट लागू करण्याबाबत निर्णय केल्याचं जरांगेंनी म्हटलेलं आहे. हैदराबाद गॅझेट लागू करण्याची जरांगेंनी मागणी जी केली होती ती सरकारनं मान्य केली आहे. सातारा गॅझेटबाबत सुद्धा कायदेशीर बाबींचा अभ्यास केल्यानंतर निर्णय घेतला जाणार आहे. सातारा गॅझेट 1 महिन्यात लागू करण्याची मागणी जरांगेंनी केली आहे. तर शिवेंद्रराजेंचा शब्द माझ्यासाठी सर्वोपरी असल्याचं जरांगे म्हणाले. मराठा आंदोलकांवरील सर्व गुन्हे सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यादरम्यान मागे घेतले जाणार आहेत. जरांगेंची मागणी सरकारनं मान्य केली आहे. मराठा आंदोलनामध्ये मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना सरकारकडून आर्थिक मदत दिली जाणार आहे. 1 आठवडाभरात ही मदत दिली जाईल. 15 कोटी रुपयांची मदत दिली जाणार आहे. राज्यातील 58,000 कुणबी नोंदींचा रेकॉर्ड ग्रामपंचायतीमध्ये लावा अशी मागणी मराठा आंदोलक मनोज रांगेंनी सरकारकडे केली. मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांच्या प्रलंबित असलेल्या जात पडताळणी प्रमाणपत्राला मान्यता द्या अशी मागणी जरांगेंनी सरकारच्या शिष्टमंडळाकडे केली आहे. तर सरकारनं जरांगेंची मागणी मान्य केली आहे. मराठा आंदोलन सोडवण्यासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी यावं अशी मागणी मनोज रांगेंनी केली होती. तर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आल्यास मराठ्यांमधील नाराजी दूर होणार असल्याचं जरांगे म्हणाले. आणि न आल्यास नाराजी कायम असणार असंही त्यांनी सांगितलं. हैदराबाद गॅझेट लागू करण्याची सुरुवातीपासूनच तयारी होती. जरांगेंनी उपोषण सोडल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी हे वक्तव्य केलं. तर मराठा समाजासाठी हा सर्वात चांगला निर्णय झाल्याचंही ते म्हणाले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि समितीच्या सर्व सदस्यांचं कौतुक केलंय. जरांगेंनी उपोषण सोडवण्यासाठी यशस्वी झाल्याची मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी कौतुकाची थाप दिली. राजकारणामध्ये टीका सहन करावी लागते आणि कौतुकही होतं. माझ्यावर टीका झाली तेव्हा मी विचलित झालो नाही असं वक्तव्य फडणवीसांनी केलं. तर महाराष्ट्राच्या सर्व समाजासाठी नेहमी काम करत राहणार असंही फडणवीस म्हणाले. 2 समाजामध्ये तेढ निर्माण होणार नाही असा तोडगा काढणं आवश्यक होतं. ओबीसी समाजात गैरसमज झाल्याचं वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केलं. तर ओबीसी समाजाला आता आंदोलन करण्याची गरज नसल्याचंही फडणवीस म्हणाले. जरांगेंनी उपोषण सोडल्यानंतर गुलाल उधळत आंदोलकांनी जल्लोष केला.
भगव्या टोप्या आणि खांद्यावरील उपरणे उडवत आंदोलकांनी जल्लोष केला. सरकारनं मागण्या मान्य केल्यानंतर एका वयोवृद्ध आजोबांनी आझाद मैदानामध्ये जल्लोष केला. मनोज जरांगे पाटील आणि सरकारचे आभार मानत आजोबांनी आनंद साजरा केला. मनोज जरांगेंसारख्या दिसणाऱ्या मराठा आंदोलकाला खांद्यावर उचलून घेत आंदोलकांनी एकच जल्लोष केला. आमचा आनंद गगनात मावेना अशा प्रतिक्रियाही आंदोलकांनी दिल्या. सीएसएमटी स्थानक परिसरामध्ये फटाके फोडून जल्लोष करण्यात आला. फटाक्यांची आतषबाजी करत आंदोलकांनी जल्लोष केला आणि सरकारसह जरांगेंचे आभार मानले. येवला आणि मालेगावसह नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये मराठा बांधवांनी ठिकठिकाणी आनंदोत्सव साजरा केला. एकमेकांना पेढे भरवून ढोल ताशे वाजवत गुलालाची उधळण करण्यात आली. पुण्याच्या देहू रोड परिसरामध्ये मराठा बांधवांनी जल्लोष साजरा केला. एक मराठा लाख मराठाच्या घोषणा देत फटाक्यांची आतषबाजी आणि पेढे वाटप करून आनंद साजरा केला. मराठा बांधवांकडून बारामतीमध्ये जल्लोष करण्यात आला. जरांगेंच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करत आनंद व्यक्त करण्यात आला. मराठा आंदोलकांच्या मागण्या मान्य झाल्यानं माढा शहरामध्ये जल्लोष करण्यात आला. मराठा बांधवांनी गुलाबाच्या फुलांची उधळण करत आनंद साजरा केला. यावेळी मोठ्या संख्येनं मराठा बांधव उपस्थित होते. मुंबईतील मराठा आंदोलन मागे घेतल्यानंतर नाशिकमध्ये जोरदार जल्लोष करण्यात आला. यावेळी भाजप कार्यकर्ते आणि मराठा समाज बांधवांनी धन्यवाद देवाभाऊ नावाचे फलक घेऊन आनंद साजरा केला. जळगावमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोर मराठा समाज बांधवांनी जल्लोष केला. गुलाल उधळत फटाके फोडून मराठा बांधवांनी आनंदोत्सव साजरा केला. यावेळी जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. यानंतर एक मोठी बातमी आहे. मराठा आरक्षणावरून नवनाथ वाघमारे यांनी सरकारवर निशाणा साधलेला आहे. ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी निशाणा साधलाय. राज्य सरकार झुंडशाहीला बळी पडल्याची टीका त्यांनी केलेली आहे. तर जे GR काढलेला आहे मराठा आरक्षणाविषयीचा, त्या मुद्द्यावरून सरकारवर त्यांनी जोरदार टीका केली आहे. राज्य सरकार झुंडशाहीला बळी पडलंय. ओबीसींच्या पाठीत खंजीर खुपसलेला आहे. हे सरकारचं अपयश म्हणावं लागेल असं वाघमारे म्हणाले. तर मुख्यमंत्री फडणवीसांनी ओबीसीच्या तोंडाला पानं पुसलेली आहेत असा घणाघात नवनाथ वाघमारे यांनी फडणवीसांवर केला. हे राज्य सरकारचा अपेस मानावं लागेल. कुठेतरी राज्य सरकार झुंडशाहीला बळी पडले आणि ओबीसीच्या पाठीत खंजीर खुपसलाय. ज्या ओबीसीने गेल्या अनेक वर्षापासून तुम्हाला प्रचंड असं बहुमत दिलं आणि खरं तर देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी ओबीसी समाज राहिला, परंतु त्या देवेंद्र फडणवीसांनी ओबीसीच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम केले अतिशय गंभीर आहे. आणि ओबीसीने आता आठवणी ठेवा, येणाऱ्या ज्या ज्या निवडणुका असतील त्यावेळेस ओबीसी तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. यानंतर पुन्हा घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. करमाळ्याच्या पोलीस उपअधीक्षकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत संवाद साधलेला आहे. पोलीस उपअधीक्षक अंजली कृष्णा यांनी अजित पवारांना ओळखलं नाही, यामुळे अजित पवारांनी संताप व्यक्त केला. परभणी जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसानं जोरदार हजेरी लावली. यामुळे येलदरी धरणातील पाणी साठ्यात वाढ झाली. त्यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला. दरम्यान नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. जळगावच्या जामनेरमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली. दमदार पावसामुळे जामनेर तोंडापूर मध्यम प्रकल्प 100% भरलाय. तर परिसरातील नागरिकांचा मात्र पाण्याचा प्रश्न मिटलाय. ज्येष्ठा गौरी विसर्जनानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मातेला अलंकार परिधान करण्यात आले. रुक्मिणी मातेला सोनं आणि रत्नजडित पोशाख परिधान करण्यात आला. अलंकारामुळे विठ्ठल रुक्मिणी मातेचं रूपडं सजलं. यानंतर पाहूयात पुढची बातमी. बोरिवलीमधील हॅथवे साई स्टार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे यंदा 25वे वर्ष आहे आणि मंडळाकडून यंदा 12 ज्योतिर्लिंगांचा समावेश असलेलं शंकर मंदिर साकारण्यात आलंय. चलचित्रातून सामाजिक संदेश देण्यासाठी ऑपरेशन सिंदूर आणि ऑपरेशन महादेवचा देखावा साकारण्यात आलाय. बोरिवलीमधील हे एकमेव गणेश मंडळ आहे ज्याचं विसर्जन पांडालातील कृत्रिम तलावात होणार आहे.
आणि याचा आढावा घेतलेला आहे आपल्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे यांनी। बोरिवलीतील हॅथवे साई स्टार गणेशोत्सव मंडळाचं यंदाचं हे 25वं वर्ष आहे। सुंदर देखावा आणि सामाजिक संदेश अशा दोन्ही मुद्द्यांना घेऊन गेली 25 वर्ष गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळामध्ये आपण आलेलो आहोत आणि आपण बघतोय गणेशाची अतिशय सुंदर अशी मूर्ती इथे स्थापन करण्यात आलेली आहे। खरं तर सामाजिक संदेश घेऊन दरवर्षी लोकांमध्ये जाणारं हे मंडळ आहे। 12 ज्योतिर्लिंगांचा देखावा तुम्हाला बाहेर गाभाऱ्यात पाहायला मिळतो, तर आतमध्ये समाज प्रबोधनासाठी म्हणून ऑपरेशन सिंदूर आणि ऑपरेशन महादेव या दोन्ही ऑपरेशन्समधनं देशभक्तीची भावना लोकांमध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे। गेले अनेक वर्ष हॅथवे साई स्टार या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडनं गणेशोत्सव साजरा केला जातो। आपण समोर बघतोय की गणेशाची अतिशय सुंदर रेखीव अशी ही गणेशाची मूर्ती आपल्याला पाहायला मिळते। वर्षभर विविध समाज उपयोगी कार्य या मंडळाकडनं केलं जातं आणि यंदाच्या वर्षी सुद्धा तशाच पद्धतीचं नियोजन तब्बल 10 दिवस अनंत चतुर्दशीपर्यंत असणार आहे। व्हिडिओ नासिरसह सुस्मिता भदाणे पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई। आता हे जे आपल्याला सेट दिसतंय ती आमची पूर्वतयारी 3 महिन्यापूर्वी चालू होते। जी सेटची तयारी आहे, जे कारागीर आहेत त्यांच्या जागेवरती ही तयारी चालू होते आणि 1 महिना हे सगळं उभारायला लागतं। आणि जी आपली मूर्ती आहे ती या मंडपाच्या आतच बनवली जाते 25 वर्षापासून। यानंतर घेऊयात एक छोटासा ब्रेक। ब्रेकनंतर पाहूयात पुढची बातमी। पुण्याच्या धनकवडीमधील श्री सुवर्णयुग मित्रमंडळानं यावर्षी आपला 21वा गौरवशाली वर्षपूर्ती सोहळा पूर्ण केलाय। दरवर्षी गणेशोत्सव अत्यंत भव्य आणि देखण्या पद्धतीनं साजरा केला जातो। गणेश भिंताडे प्रेरणास्थान असलेलं हे मंडळ केवळ भव्य उत्सवावर भर न देता समाजकारणाची जाण ठेवून मंडळानं अनेक वेळा दुष्काळ किंवा पूरग्रस्त भागांकडे मदतीचा हात पुढे केलाय। आज या बाप्पाचा विसर्जन सोहळा पार पडला। यावेळी हा रथ पाहण्यासाठी विविध भागांमधून भाविकांनी मोठी गर्दी केली। यानंतर घेऊयात एक छोटासा ब्रेक। ब्रेकनंतर पाहूयात पुढची बातमी। महाराष्ट्रामधून अमेरिकेत स्थायिक झालेल्या भूषण सोनटक्के यांनी यंदा अमेरिकेमधला त्यांचा आतापर्यंतचा प्रवास देखाव्याच्या रूपात सादर केलाय। संस्कृतीची आणि परंपरेची जोड देत पर्यावरणपूरक कल्पनेतून त्यांनी अतिशय सुंदर असा देखावा तयार केलाय। यासोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथे थांबण्याची। मात्र ताज्या बातम्यांसाठी तुम्ही बघत राहा न्यूज 18 लोकमत।